हे इस्कॉन टेम्पल आशियातील सर्वात मोठं दुसरं मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं सर्वात मोठं पहिलं मंदिर आहे। हे मंदिर पूर्ण 9 एकरमध्ये बांधण्यात आलेलं आहे। यासाठी 170 करोड रुपये असा खर्च आलेला आहे आणि हे बांधण्यासाठी एकूण 12 वर्षे लागलेले आहे। इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी आम्ही आमच्या स्कूटरने निघालो बायखळ्यावरून ते खारघरपर्यंत असा आमचा प्रवास झाला। तुम्ही खारघर स्टेशनला पोहोचून किंवा रिक्षाने किंवा बसने तुम्ही तिथे इस्कॉन टेम्पलला पोहोचू शकता। तिथं पोहोचल्यानंतर चप्पल व शूज करण्यासाठी सोय केलेली आहे। त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला। खूप छान वाटलं, मंदिर खूप मोठं आहे आणि गर्दी भरपूर होती। त्यानंतर आम्ही स्नॅक्स खायला गेलो। तिथं आम्ही वडापाव आणि गरम चहा घेतली। टेम्पलच्या उजव्या साईडला उजव्या हातालाच खाली 3 नंबर गेट आहे। 3 नंबर गेटच्याच बाजूला जेंट्स आणि लेडीज वॉशरूमची सोय केलेली आहे। त्यानंतर आम्ही तिथे मस्तपैकी बसलो, थोडंसं खूप शांत होतो। थोडंसं बसल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला। बघू शकता गर्दी वाढत होती। ते बघू शकता बुक स्टॉल होते आणि ही लाईन प्रसादाची लाईन होती। खूप जास्त लाईन होती। आम्ही लाईन लावली आणि प्रसादाचा स्वाद घेतला। 8 वाजायला आले, आम्ही निघालो। कुपन देऊन आम्ही आमचे चप्पल आणि शूज घेतले आणि आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि 9 वाजता आम्ही घरी पोहोचलो।